कोणता व्हरायटी आहे दादा हे? नमस्कार, माझं नाव देवदत्त शामराव पुरंदरे. हे आपण पलीकडे बघतो हे चायनीज कोबी आहे. हे सीओई व्हरायटी आहे. याचं उत्पन्न 12 ते 13 टन एकरी निघतंय. त्याचबरोबर हे एक्सपोर्ट मार्केटला बऱ्यापैकी याचा चांगला रेट मिळतो, 80 ते 90 रुपये किलो. त्याचे जे लिव्ज असतात ते मोस्टली सॅलड पर्पजसाठी, पिझ्झा, बर्गर, सँडविचमध्ये याचा वापर केला जातो. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बघायचं गेलं तर आपला जो भारतीय कोबी आहे त्याला रेट सध्या खूप कमी आहे. त्याचबरोबर ह्या दोन्हीच्या इम्पोर्टेड व्हरायटी आहे चायनाच्या, त्याला चांगला रेट आहे, 80-90 रुपयाला रेट आहे. त्याचबरोबर हा इकडे बघायचा असेल तर हा रेड कॅबेज आहे. हे रेड ज्वेल व्हरायटी आहे. याचं उत्पन्न 12 ते 15 टन एकरी याचं उत्पन्न भरतं. त्याचबरोबर आकारला 2.5 ते 3 किलोचं साईज भरते आणि वजन बघायचं म्हटलं तर 2.5 ते 3 किलो पर एका गट्टूची साईज आहे. किती महिन्याचं व्हरायटी आहे दादा हे? हे आता 55 दिवसाचा प्लॉट आहे. पूर्ण जर प्लॉट व्हायचा असेल तर 80 ते 120 दिवस लागतात. ह्याचं रोपं कुठे मिळणार दादा? KVK मध्ये मिळते. किती रुपये रोपे मिळेल दादा याचं? आपले नाव नोंदणी केल्यावरती सगळं तर माहिती देतील तुम्ही. आपली साईज किती आहे, अंतर किती आहे पोचवायचं, त्यानुसार सगळं कॅल्क्युलेशन केलं. काय भाव आहे दादा याचं केजी के हिशोबचं? ह्याचा केजी आता 35 ते 40 रुपये केजी चालू. आणि ह्याचं काय रेट आहे दादा? 80 ते 100 रुपये किलो आहे. सर हे सगळं बाहेर जातं माल? सगळं बाहेर जातो. पुणे, मुंबई आणि गुजरातला याचं बऱ्यापैकी मार्केट एक्सपोर्ट असल्यामुळे जे मेट्रो